जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलेले पण कलेक्टर झालेले आहेत. शाळेच्या बाबतीत एक बोलायचं राहिलं की पॅरेंट्सला इंग्लिश मिडियमचं आपल्याकडे बऱ्यापैकी फॅड आलेलं आहे. मी जेव्हा बघते की पेशंट येतात की मॅडम याचं डोकं चालत नाही, काहीतरी औषधं सुरू करा, 50-60% पडतात, म्हणजे ग्रेड तशी सांगतात. तर तिथे ना मेन प्रॉब्लेम विचारावा की तुला कोणत्या भाषेचा प्रॉब्लेम येतोय. तुला सायन्स समजत नाही, गणित समजत नाहीये, की तुला इंग्लिश भाषा आवडत नाहीये, समजत नाही, बोलता येत नाहीये. कारण जेव्हा आपण घरात मराठी बोलतो ना, तेव्हा तिकडे प्रॉब्लेम होतो. त्यांना कमी लेखण्याची भावना होते मुलांना. मग ते लोअर कॉन्फिडन्स मध्ये जातं की अरे मला तर येतच नाहीये. ऍडमिशन घेण्यापुरता हे लोक खूप आपल्याशी छान 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 17 फोन करणार, ऍडमिशन 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 घ्या. आणि जेव्हा खरी वेळ येते तेव्हा सगळं कळतं की इथे आपल्या बाळाला कमी पडतंय. आणि सगळ्यात शेवटी ना पर्सेंटेज बघितले जाणार आहे. तुमचा बाळ कोणत्या मीडियम मधून शिकला ते कुठेही बघितलं जात नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलेले पण कलेक्टर झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या मुलाच्या बुद्ध्यांक किंवा कुवत बघून निर्णय घ्या. आता स्टेटस सिम्बॉल बनवू नका की नाही मग माझ्या मित्राचा मुलगा इंग्लिश मिडियमला जातो, सीबीएसई, आयसीएसई. अरे आपल्याला, आपण दोघं टाइम जॉब करतोय दोघं जण, तर आपल्याला किती वेळ आहे. तर तिथे लक्षात घ्या की आपण जर वेळ देऊ शकणार नसाल तर त्याला स्वभाषेमधून सेम इंग्लिशची आलेली आहे आजकाल, ते तिथे बेटर ऑप्शन आहे. तो विचार नक्की करा. आणि मुलांचा कॉन्फिडन्स भाषेमुळे किंवा आपल्या स्टेटस सिम्बॉलमुळे कमी होऊ देऊ नका. चला, धन्यवाद.